तर पहा नेक्स्ट आहे चौकोन आणि चौकोन रचना. आता याबद्दल आपण पाहिलं आहे की त्रिकोणाला 3 बाजू, 3 शिरोबिंदू, 3 कोन असतात आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज काय असते 180 अंश. तसं हे जे चौकोन आहे, जसं की मी इथे एक आकृती ड्रॉ करतो. ओके, तर हा चौकोनाचा प्रकार म्हणून लक्षात नका ठेवू, तुम्ही याला आयत म्हणू नका, सध्या फक्त एक चौकोन आहे असं आपण कन्सिडर करू. तर चौकोनाला जर आपण शिरोबिंदू जर पाहिले, जसं की ए, बी, सी आणि डी असे किती शिरोबिंदू आहेत? 4 बाजू आणि 4 कोन आहेत. त्यानंतर चौकोनाला सामान्यपणे हे जे कर्ण असतात है ना, समोरासमोरील जे कोन असतात, समूह कोन, या जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो? कर्ण म्हणतो. तर सामान्यतः किती कर्ण असतात? 2 कर्ण, जसं इथं कर्ण एसी आणि कर्ण बीडी. आता या चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते आणि चौकोनाचं जे वाचन आहे हे वाचन आपल्याला 8 पद्धतीनं करता येतं. तर ए बी सी डी, बी सी डी ए, सी डी ए बी, डी ए बी सी. बरोबर, हे झालं क्लॉकवाईज, सॉरी अँटी क्लॉकवाईज. आता क्लॉकवाईज मध्ये पहा, ए डी, सी डी, डी सी, बी ए, बी ए, सॉरी सी बी ए डी आणि बी ए डी सी, सॉरी ए डी सी बी. म्हणजे क्लॉकवाईज 4 आणि अँटी क्लॉकवाईज 4 असे किती प्रकारे वाचन करू शकतो आपण चौकोनाचं? 8 पद्धतीनं वाचन करू शकतो. तर ही चौकोनाची जी बेसिक इन्फॉर्मेशन समजून घेतल्यानंतर पहिला प्रकार आपण जे लर्न करायलो तर तो कोणता आहे? आयत, ज्याला आपण काटकोन चौकोन सुद्धा म्हणतो. तर तुम्ही हे शिकलेलं आहात, फक्त मी तुम्हाला रिवाइज करून दिलो है ना. आकृतीवरून बरेच गुणधर्म जे आहेत ना ते सहज तुमच्या लक्षात येईल. जे आकृतीवर लक्षात येत नाही ते मी खाली नोट डाऊन केलेले. जसं की आता आयताचा संदर्भात जर पाहिलं तर समोरासमोरील बाजू कशा आहेत बरं? त्याच्या एकरूप, म्हणजे आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. त्यानंतर आयताचा प्रत्येक कोन कसा आहे? काटकोन, म्हणजे 90 अंशाचा आहे. त्यानंतर अजून काय सांगता येईल आयताबद्दल? की आयताचे जे कर्ण आहेत तर ते एकमेकांना काय करतात? दुभागतात. बरोबर आहे का? कारण इथे जर पाहिलं आपण, जितकं माप एओचं आहे तितकंच माप ओसीचं आहे आणि जितकं माप बीओचं आहे तितकंच माप ओडीचं आहे. म्हणजे आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. त्यानंतर इथं दिलं मी की लेंथ ऑफ एसी आणि बीडी इक्वल आहे. म्हणजे एसी कोण आहे? पहिला कर्ण आणि बीडी आहे दुसरा कर्ण. म्हणजे आयताचे कर्ण सुद्धा कसे असतात? समान लांबीचे असतात, एकरूप असतात. आणि प्रत्येक कर्ण आयताला सुद्धा दुभागतो. आता आयताला दुभागतो म्हणजे कसं? जसं की पहा, आता हा मी कर्ण घेतला एसी, तर याचे 2 त्रिकोणामध्ये रूपांतर झालं. एक त्रिकोण आहे एबीसी आणि दुसरा आहे एडीसी. तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी जेवढा असेल तितकाच एरिया ऑफ ट्रायंगल काय असेल? एडीसी असेल. या गुणधर्माला म्हणायचं की आयताचा प्रत्येक कर्ण आयताला दुभागतो. चौरसा संदर्भात पहा, सर्व बाजू कशा आहेत? समान लांबीच्या आहेत. प्रत्येक कोन कसा आहे? काटकोन. त्यानंतर आयताच्या प्रत्येक कर्णाने काय केलं बरं? इथं प्रत्येक कोणाला काय केलं? चौरसाच्या दुभागलं. म्हणजे कोन सुद्धा एकरूप आहे. म्हणजे दुभागलेला प्रत्येक कोन हा 45 अंशाचा असेल. अजून जर पाहिलं तर पहा, जे दुभागलेले कर्ण एकमेकांना दुभागतात तर दुभागतात आणि ते कसे आहेत? समान लांबीचे सुद्धा आहेत. पहा, म्हणजे जितकं माप पीओचं आहे तितकंच माप ओआरचं आहे आणि जितकं ओक्यूचं आहे तितकंच ओएचं सुद्धा आलं. म्हणजे आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. इथं 90 अंश आलं म्हणजे आयताचे कर्ण परस्परांना काय आहेत? लंब आहेत. बरोबर, कारण इथं 90 अंशाचा काय तार झाला?
म्हणजे इथं एक नाही तर प्रत्येक ठिकाणी 90 अंश असतो. म्हणजे आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात पण आणि लंब सुद्धा आहे. म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे लंब सुद्धा आहेत आणि दुभागतात सुद्धा, असे दोन गुणधर्म आहेत. इथं मी पीआर आणि क्यूएस लिहिलं. तर पीआर आणि क्यूएस का लिहिलं? कारण आयताचे कर्ण सुद्धा कसे आहेत? एकरूप आहेत. त्यानंतर प्रत्येक कर्ण चौरसाला दुभागतो. पहा, प्रत्येक कर्ण, जसं की इथं एसीने दुभागला होता, बीडीने पण दुभागला होता, तसा इथे सुद्धा प्रत्येक कर्ण. पहा आता पीआर सोडून देऊ आपण. जर आपण क्यूएस घेतला हा कर्ण, तर क्यूएस ने काय केलं? वरील एक त्रिकोण तयार केला, खाली एक त्रिकोण तयार केला. वरचा त्रिकोण कोणता आहे सांगा? पी क्यू एस. तर याचं मेजरमेंट हे कशाचे इक्वल असेल? क्यू आर एस. बरोबर. सेम पद्धतीनं पी आर सुद्धा काय करेल? दोन समान त्रिकोणामध्ये त्याची विभागणी करेल. ओके. आणि जसं की तुम्ही इथं जर पाहिलं तर 1 2 3 4 हे जे चार त्रिकोण तयार झाले ना दोन कर्णामुळे, हे चारी त्रिकोण सुद्धा कसे असणार? एकरूप असणार. कारण प्रत्येकाचे काय झालं बरं? प्रत्येक त्रिकोण हा समद्विभुज त्रिकोण आहे आणि प्रत्येकाच्या दोन दोन बाजू सारख्या लंबाच्या आहेत. येतं लक्षात? तर असे काही हे गुणधर्म चौरसाचे आहेत. आता समभुज चौकोनाचे गुणधर्म पाहू आपण. पहा, पहिला गुणधर्म काय आहे? समभुज म्हणजे सर्व बाजू समान लांबीच्या. त्यानंतर अजून काय सांगता येईल बरं? जे कर्ण आहेत, पहा कर्ण जे आहेत तर हे एकमेकांना कसे एकमेकांना लंब आहेत, हे ना. म्हणजे इथं चार प्रकारचे काटकोन त्रिकोण तयार होतात. 1 2 3 4 चार काटकोन त्रिकोण तयार झाले आहेत. कारण इथं काय झालेलं आहे की कर्ण एकमेकांना कसे आहेत? लंब आहेत. त्यानंतर मी अँगल टी अँगल आर च्या इक्वल दाखवला. पहा, हा अँगल आणि हा अँगल एकमेकांचे काय आहे? एकरूप. म्हणजे याचा अर्थ काय झाला? समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकमेकांचे कसे असतात? एकरूप आहेत. त्याच पद्धतीनं क्यू हा एस च्या इक्वल आहे. आता पहा, क्यू जसा बायसेक्ट झाला तसा एस सुद्धा बायसेक्ट झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं की समभुज चौकोनाचा प्रत्येक कर्ण हा कोणाला काय करतो? दुभागतो. बरोबर आहे का? तर अँगल बायसेक्ट सुद्धा झालेले आहेत. तर अशा पद्धतीचे हे गुणधर्म आहेत. आणि लक्षात ठेवायचं की समभुज चौकोनामध्ये तुम्ही पायथागोरसचा जो सिद्धांत आहे तो सुद्धा इथं वापरू शकता. जसं की इथं हे जर घेतला, मी कोणता घेतला? हा एक त्रिकोण घेतो, पहा काटकोन त्रिकोण कोणता आहे? पीओएस. पीओएस. आता यामध्ये काय होईल बरं? जर चौरसाची बाजू काढायची असेल, कर्ण काय सूत्र असतं आपलं? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग या पद्धतीनं सांगा काय होईल? पीएस चा स्क्वेअर काढायचा असेल तर पीओ चा स्क्वेअर प्लस ओएस चा स्क्वेअर. तर हा नियम तुम्ही समभुज चौकोनाचे जेव्हा क्षेत्रफळ काढायचं असेल, है ना, क्षेत्रफळ पुढे शिकणार आहे आपण, परंतु इथं एका काटकोन त्रिकोणासंदर्भात काढायचं असेल तशा वेळेस तुम्ही ते मेजरमेंट लक्षात ठेवायचं. त्यानंतर समभुज चौकोनामध्ये आणखीन एक पहा, ही जी बाजू आहे ना, इथं पहा 3 रेषा दिलेल्या आहेत आणि इथं 3 रेषा दिलेल्या आहेत. म्हणजे या दोन बाजू समान लांबीच्या आहेत. त्यानंतर या दोन बाजू समान लांबीचे आहेत. म्हणजे चौरसाचे समभुज चौकोनाचे जे कर्ण आहेत ते एकमेकांना लंब सुद्धा आहेत आणि एकमेकांना दुभागतात सुद्धा, है ना. परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आहेत. पुढे समांतरभुज चौकोनासंदर्भात जे नियम आहे, बेसिक नियम माहिती आहे तुम्हाला. समोरासमोरील बाजू कशा आहेत? समान लांबीच्या. आता कर्ण जे आहे तर हे कर्ण सुद्धा एकमेकांना काय करतात? दुभागतात. पहा, जसं की इथं ओ बिंदू घेतला तर पहा इथं हे जितक्या मापाचा आहे कोण ओबी, तितक्याच मापाचा कोण आहे ओडी. जितक्या मापाचा एओ आहे तितक्याच मापाचा ओसी आहे. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. इथं एक नियम लिहिला मी, ए हा सी च्या इक्वल आहे. पहा, हा आणि हे, याचा अर्थ काय झाला बघा की समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन कशा आहेत? एकरूप आहे.
त्याच पद्धतीनं बी जितक्या मापाचा असेल तितक्याच मापाचा काय असेल, डी सुद्धा असेल. समूह कोण एकरूप. प्रत्येक कर्ण चौकोनाला दुभागतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं कर्ण दुभागतो. जसं की हा कर्ण घेतला तुम्ही कोणता, एसी. एसी न खाली एक त्रिकोण तयार केला, वरी एक त्रिकोण तयार केला. दोन्हीचं क्षेत्रफळ कसं असणार, सारखं असणार. बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ ट्रायंगल कोणता आहे खालचा, ए बी सी, हा कशाची कॉन्ग्रंट असणार, ए सी डी किंवा ए डी सी च्या कॉन्ग्रंट असणार. सेम पद्धतीनं हा जर घेतला आता वरचा आणि खालचा असे दोन त्रिकोण एकमेकांचे कसे आहेत, एकरूप आहेत. तर हे झालं समांतरभुज चौकोनासंदर्भात. समलंब चौकोन जे आहेत त्यामध्ये आपण दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक समलंब चौकोन असा असेल ज्याच्या चारही बाजू वेगवेगळ्या मापाच्या आहेत, आणि एक समलंब चौकोन असा असेल की ज्याच्या असमांतर बाजू समान लांबीच्या असतात. कोणत्या, असमांतर. तर आता अगोदर आपण समलंब चौकोन, आपण हे दोन आकृत्या मुद्दाम का काढल्या, कारण कधी कधी एखाद्या समलंब चौकोनामध्ये उंची दिलेली असते आणि काही मध्ये उंची नसेल तर उंची काढता येते. क्षेत्रफळ आपण पुढे अभ्यासणार आहोत, आज अभ्यासाचं नाही आपल्याला, परंतु दोन प्रकारची आकृती मुद्दाम काढली. आता साध्या समलंब चौकोनाचं वैशिष्ट्य आहे की त्याचे ज्या समांतर बाजू आहेत ना त्याच्या एका बाजूचे कोन हे काय असतात, एकमेकांचे पूरक असतात. जसं की या समांतर बाजू आहेत तर समांतर बाजूचा हा 90 आहे तर हाही 90 आहे. आता इथं बेटर लक्षात येईल तुमच्या की ए आणि बी या दोघांची बेरीज किती असेल, 180. लक्षात आलं. या केस मध्ये काय असेल, ए आणि बी 180, आणि त्यानंतर हा जो एस आणि आर आहे या दोघांची बेरीज पण 180, आणि इथं जर पाहिलं तर डी आणि सी, बरोबर, डी आणि सी त्यांची बेरीज सुद्धा काय असेल, 180 असेल. हा समलंब चौकोनाचा गुणधर्म. पण जर असमांतर बाजू एकरूप असतील तर त्या समलंब चौकोनाला काय म्हणायचं, समद्विभुज समलंब चौकोन. याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल की असमांतर बाजू एकरूप आहेत. आणखीन पाय दिले लेंथ पी आर इज इक्वल टू क्यू एस. कोण येते, कर्ण. म्हणजे समद्विभुज समलंब चौकोनाचे कर्ण काय असतात, एकरूप असतात. त्यानंतर पहा पी हा एस च्या इक्वल आहे. अँगल पी जो आहे ना हा एस च्या इक्वल आहे. याचा अर्थ काय झाला की जी समांतर बाजू आहे ना, कोणती एक समांतर बाजू घ्यायची. समांतर बाजूपैकी एक बाजूच्या जे जवळचे कोन असतात ते कोन एकमेकांचे काय आहेत, एकरूप असतात. सो पी आणि एस हे दोन एकरूप असतील, आणि त्यानंतर क्यू आणि आर हे काय असतील, एकरूप असतील. येते लक्षात. तर असा हा समद्विभुज समलंब चौकोनाचा गुणधर्म. सो हे दोन एकरूप आणि खालचे दोन एकरूप. ओके. फायनली पाहू आपण पतंग. पतंगाचे गुणधर्म जर पाहिले आपण तर पहा, पतंगाच्या वरच्या दोन बाजू एकरूप असतात, खालच्या दोन बाजू कशा आहेत, एकरूप आहेत. पतंगाचे जे कर्ण आहेत हे एकमेकांना कशा आहेत, बरं, लंब आहेत, है ना. कर्ण एकमेकांना कसे आहेत, लंब आहेत. म्हणजे इथं सुद्धा चार काटकोन त्रिकोण तयार होतात. आणि कोणत्याही पतंगाची जी एक कोणाची जोडी असते, पहा फक्त बी आणि डी, म्हणजे पाहता लक्षात घ्या, पतंग वर आहे आणि तर खाली काय होणार, तो कमी कमी होत जातो, बरोबर आहे का. म्हणून आता ए आणि सी हे एकरूप येऊ शकतात का, नाही. तर यामध्ये बी आणि डी हे एकरूप असतील. अशा पद्धतीचे हे गुणधर्म. आता या गुणधर्मावर कसे प्रश्न विचारतात हे आता आपण डिस्कस करू. आता पहा गुणधर्म जे आहेत ना तेच महत्वाचे आहेत. पहा कारण गुणधर्म इतके जास्त आहेत की प्रश्न कोणावर कसा येईल याची शाश्वती आहे का, नाही. त्याच्यामुळे गुणधर्मावर फोकस करा. तरी एक तुमच्या सॅटिस्फॅक्शन साठी आपण 4 दंत घेऊ वन शॉट मध्ये, ठीक नाही. पहिलं तरी जर पाहिलं आपण तर आयत दिलेला आहे, त्यामध्ये पहा जे बीओ आहे है ना, बी पासून ओ पर्यंत ही जी मेजरमेंट आहे ही किती आहे,
3x अधिक 2. AO जे आहे तर हा किती दिलेला आहे x प्लस 12 आणि आपल्याला काय करायचं आहे AC हा कर्ण काढायचा आहे. आयताचे कर्ण एकरूप पण असतात आणि एकमेकांना दुभागतात सुद्धा. म्हणजे हा AO जितक्या मापाचा आहे तितक्याच मापाचा काय आहे OD सुद्धा आहे. बरोबर. आणि एकमेकांना दुभागतात आणि एकरूप आहे म्हणजे याचा अर्थ हे चारी कशा आहेत एकमेकांच्या एकरूप आहेत. सो आपल्याला दिलं होतं BO आणि AO. सो याचा अर्थ BO चं जेवढं मेजरमेंट आहे तितकंच माप कोणाचं आहे AO चं सुद्धा आहे. BO चं किती आहे x प्लस 12. इकडे किती आहे 3x अधिक 2. सांगा काय होईल x प्लस 3x मायनस 3x होतील प्लस 12 मायनस. सो मायनस 2x इज इक्वल टू मायनस 10 मायनस मायनस प्लस होतील x इज इक्वल टू किती 5. मग आता त्यामध्ये काय करा तुम्ही पाहता 5 चं टाकले 12 5 17 17 वाहिले 3 5 15 आणि 2 17. मग 17 दोन्ही किती होतात 34. म्हणजे याचा अर्थ जर आपल्याला AC करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल AO च्या मापाला किती न गुणावं लागेल 2 न. आता AO चं माप किती आहे 3x अधिक 2. सो 2 कंसात 3 गुणिले 5 अधिक 2. सांगा 3 5 15 15 आणि 2 17 17 दोन्ही 34. आणि म्हणून पहा जे दोन्ही कर्ण आहेत AC असो आपल्याला विचारलं AC दॅट्स ऑल AC चं जे माप आहे ते किती आहे या ठिकाणी 34 आहे. लक्षात. दुसरे जे गणित आहे त्यामध्ये समांतरभुज चौकोन दिलेला आहे. बरोबर. आणि त्यानंतर इथं त्याचे काय दिलेले दोन कोणाचे दुभाजक दिलेले आहेत. तुम्हाला SMR करायचा आहे. आता एक लक्षात घ्या हा 120 आहे तर हा सुद्धा किती असला पाहिजे बरं 120 असला पाहिजे. क्लिअर. मग आता हे जे दोन कोण आहेत हे एकमेकांचे काय असतात पूरक असतात. समांतरभुज चौकोनाचे शेजारील कोण कसे असतात पूरक. म्हणजे त्यांची मेजरमेंट किती असतं 180. मग आता मला सांगा हा 120 आहे तर 180 मधून 120 मायनस करा हे किती येतील 60. पण आता मला सांगा की 60 ला दुभागा प्रत्येक कोण किती मापाचा येतो 30. 120 ला दुभागा प्रत्येक कोण किती मापाचा येईल 60. पण आता पहा हे जे त्रिकोण आहे SMR कोणता ट्रायंगल घेतो मी पहा गिव्ह द सेपरेट SMR. S किती मापाचा आला आता सांगा किती आला 30. त्यानंतर R जो आहे आपला किती आला आपला 60 अंशाचा आला. 60 आणि 30 किती झाले 90. मग त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज 180. 180 मधून 90 वजा केलं तर आता मला सांगा हा जो कोण आहे M हा किती मापाचा येईल 90 अंश मापाचा येईल. तिथल्या तिथं कॅल्क्युलेशन लावायचे. स्टेपच करणं महत्वाचं आहे का नाही. तिसरं गणित पहा समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख कोनाची मापे दिलेली आहेत. तुम्हाला x ची किंमत काढायची. सम्मुख कोन एकमेकांचे कसे असतात एकरूप. आत्ताच पाहिलं आपण. म्हणजे याचा अर्थ 4x मायनस 20 हे कोणाचे इक्वल आहे 100 मायनस x चे काय आहे इक्वल. सांगा मग 4x हा मायनस तिकडे गेल्यावर काय होणार प्लस मायनस 20 तिकडे गेल्यावर काय होणार प्लस 20. काय होतील 5x बरोबर 120 बरोबर 5 ने 9 किती सांगा 5 दोन्ही 10 5 चौक 20. x ची किंमत किती आली 24. आपल्याला विचारलं काय फक्त x विचारला कोणाची माप विचारली का नाही. आणि सर्वात शेवटी 15 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचा कर्ण. पहा चौरसाचा गुणधर्म काय पाहिला बघा आपण पहा चौरसाचा संदर्भात एक नियम लक्षात घ्या की प्रत्येक कोण कसा असतो काटकोन असतो. कसा असतो काटकोन.
आता आपल्याला कर्ण दिला, काय दिला कर्ण 15 सेमी दिला, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे चौरसाचा फक्त अर्धाच भाग घ्यायचा आहे. आता मला सांगा चौरसाचा जेव्हा आपण अर्धा भाग घेतो तेव्हा काय लक्षात येईल आपल्याला, आता या बाजू कशा असतात सारख्या मापाच्या, बरोबर आहे का. आता समजा मी नाव दिले याला ABCD, घेताना मला एकच कर्ण घ्यायचा OAC, तर मी बाजू कोणत्या घेतल्या सांगा ABC, हा झाला काटकोन, या दोन्ही बाजू सारख्या आणि हा काय झाला कर्ण. सॉरी बाजू किती आहे 15 सेंटीमीटरची आहे, तर आपल्याला कर्णाचं माप करायचं. मी तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं एक थेरम कोणता 45 45 90, कारण तुम्हाला माहिती आहे चौरसाची कर्ण जे आहे ते एकमेकांना काय करतात दुभागतात. दुभागल्यामुळे मला सांगा हा किती अंशाचा आहे 45, बरोबर आहे का. हा सुद्धा 45 आहे, हा सुद्धा 45 आहे, आणि 45 45 90 हा जो प्रमेय आहे ना, हा प्रमेय काय सांगतो माहितीये का, प्रमेय सांगतो की कर्णाचं माप हे बाजूच्या किती पट असतं वर्गमूळ 2 पट असतं. मग आता मला सांगा बाजू जर 15 असेल तर कर्ण किती असेल 15 ला वर्गमूळ 2 न गुणलं किती उत्तर 15 वर्गमूळ 2. सो लक्षात आलं तुम्हाला. तर 45 45 90 या थेरम नुसार जर चाललो आपण तर नियम काय आहे कर्ण हा बाजूचे किती पट आहे वर्गमूळ 2 पट. आणि जर तुम्हाला बाजू करायची असेल तर बाजू कर्णाच्या किती पट असतं 1/वर्गमूळ 2 पट असते. हे इथे लक्षात ठेवायचं. ओके.